छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांसाठी आज मतदान होतंय। सकाळपासून मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। महायुती समर्थित शेतकरी विकास पॅनल आणि विरोधी गटांमध्ये चुरशीची लढत होतीये। मतदानानंतर मंत्री अतुल सावे यांनी शेतकरी विकास पॅनलला 100% बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। सकाळी 8 वाजेपासून छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचं मतदान सुरू झालेलं आहे आणि जरी पाऊस असला तरी उत्साहात सर्व मतदार येऊन मतदान करतायत आणि मला नक्कीच खात्री आहे की आमचं शेतकरी विकास पॅनल जे आहे त्याला आज या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता आणि त्यांच्या मागण्यांना न्याय देण्याकरता आमच्या सर्व पॅनलच्या उमेदवारांना शेतकरी बंधू निवडून देतील। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही निवडणूक पक्षीय नसून सहकार क्षेत्राची असल्याचं स्पष्ट करत सर्वपक्षीय सहभागातून प्रचार झाल्याचं सांगितलं आहे। काय निवडणुकीमध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे आणि त्याच्यामुळं अशा बोलण्याला कोणताही अर्थ नाही। ही निवडणूक जी आहे ही सहकार क्षेत्राची निवडणूक आहे। सहकार क्षेत्रात पक्ष कोणताही असू नये ही भूमिका महाराष्ट्राची परंपरा राहिलेली। कोणत्याही निवडणूक असो सहकार क्षेत्रात पक्षाचं पॅनल कधीच नसतं, कोणती निवडणूक असो, पण राज्याची MSC बँकेपासून तर खालच्या DCC बँकेपर्यंत आणि त्याच्यामुळं जिल्ह्यातले शेतकरी, जिल्ह्याची बँक आता हा एक व्यापक दृष्टिकोन जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचा असला पाहिजे आणि या भूमिकेतून आम्ही तो ठेवलेला आहे। पण भाजपच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करण्याचा अनुभव कसा होता? एरवी त्यांना शिव्याशाप देतात, विरोधक आहेत, आता खांद्याला खांदा लावून प्रचार केलाय। हे बघ, बांध्याला खांदा लावून मी तर कुठे नाही, मी तर माझा स्वतंत्र प्रचार केला। पण तू निश्चित मतदाराकडे जाताना मतदार थोडी भाजपचे का शिवसेनेचे का कोणाचे ते मतदार हा मतदार आहे, सरकारी कर्मचारी ह्याच्यामध्ये तर अर्धे मतदार विविध कार्यकारी सोसायटीचे सगळे लोक आहेत, हे काही पक्षाचे थोडी आहेत। त्याच्यामुळं प्रचार करत असताना मला असं वाटतं अतिशय लिमिटेड मतदार ह्याच्यात 1000-1200, 1000, 10,500, 10,1023 काय मतदार आहे आणि त्याच्यामुळे प्रचार तर आम्ही सगळे मिळून केलेला आहे, हे सत्य आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोणाच्या पॅनलला मतदार कौल देणार याचा निकाल आता मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे। मात्र मतदानाच्या दिवशी दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात आल्याने या निवडणुकीची उत्सुकता आणखीन वाढली आहे।